जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या जांब समर्थ या गावात चोरीची मोठी घटना समोर आली आहे। इथल्या श्रीराम मंदिरातून श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेची प्राचीन मूर्ती चोरण्यात आली आहे। या पंचधातूच्या मूर्ती होत्या, प्राचीन मूर्ती होत्या। 1535च्या सालातल्या या मूर्ती होत्या असं समोर येत आहे। मंदिराचं कुलूप उघडून चोरटे आत घुसले। कुलपाची किली एका ठराविक जागेवर असते, तिथून ती चोरट्यांनी घेऊन चोरी केली आणि पुन्हा किली तिच्या मूळ जागेवर ठेवली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, श्वान पथक बोलवलं गेलंय। दरम्यान याबाबत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। त्या मूर्ती ह्या पंचधातूच्या होत्या। त्याचप्रमाणे त्या मूर्तीच्या बाजूला 2 मारुती होते, तेही मारुती या ठिकाणी चोरीले गेलेले आहेत। आणि समर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस भिक्षा मागायचे आणि त्या भिक्षेच्या वेळेस ते झोळीमध्ये जो मारुती ठेवायचे आणि दंडाला जो मारुती बांधायचे, ती मारुतीची मूर्ती ही या ठिकाणी चोरीला गेलेली आहे। या ठिकाणी पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचा तपास ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत। जे रामदास स्वामी त्या ठिकाणी रामाचं, लक्ष्मणाचं, हनुमानाच्या ज्या पूजा करायच्या ॲक्च्युली मूर्तींच्या पंचधातूच्या मूर्ती, ते पहाटे 3 वाजता काही अज्ञात चोरट्यांनी कम्प्लिटली या सगळ्या 700 वर्ष पूर्वीच्या ह्या सगळ्या मूर्त्या चोरलेल्या आहेत। आणि संपूर्ण जनभावना या संदर्भातली फार निश्चित प्रकारे त्याच्या बाबतीतली क्षुब्ध आहे। आणि माझी अशी विनंती आहे की आपण पूर्ण टोकाचे प्रयत्न करून या संदर्भातलं आपण गांभीर्याने नोंद घेऊन कळवावं असं मला वाटतं। मी तात्काळ डीजींशी बोललो आहे आणि डीजींना सांगितलेलं आहे की त्यांनी यामध्ये संपूर्ण शक्ती लावून तात्काळ या लोकांना अटक कशी करता येईल आणि त्या मूर्त्या परत कशा मिळवता येतील या संदर्भातली कारवाई करावी।